Hello students, here we will see the next topic of last chapter, biodiversity, conservation and environmental issues. In last lecture, we have seen level of biodiversity and patterns of biodiversity. Here we will see the next topic of this chapter is biodiversity current scenario. How many species do really exist on Earth and how many of them are found in India? It is difficult to come to consensus about exact number of species that are present on Earth today. बायोडायव्हर्सिटी करंट सॅनेरिओ बघतोय आपण. आपल्या अर्थवर किती स्पेसीज आहेत आणि त्याच्यामधले आपल्या इंडियामध्ये किती सापडतात याचा एक्झॅक्ट नंबर आपण सांगू शकत नाही. हे सांगणे खूप डिफिकल्ट आहे. सध्याच्या लिव्हिंग टाइम मध्ये टुडेला अर्थवर किती स्पेसीज आहे हे सांगणं खूप कठीण आहे. Though over 1.5 million species have been documented as per IUCN data 2004, so far we are yet to study lot more than these. 2004च्या डॉक्युमेंटेशन नुसार IUCNच्या डेटामध्ये 1.5 मिलियन स्पेसीज रेकॉर्डेड आहेत. परंतु याला खूप दिवस झाले 2004 ला. आता जवळजवळ 2021 आहे आणि या काळामध्ये आपण खूप साऱ्या स्टडीज केल्या आहे, खूप साऱ्या स्पेसीज डिस्कवर केल्या. म्हणजे हा जो डेटा आहे तो अपूर्ण आहे थोडक्यात. We are also unaware about speciation process that might have continued. Most of the studies that have been carried out are in temperate regions. अजूनही आपण एवढे नोन नाहीये स्पेसिएशन प्रोसेसच्या बाबतीत, जे आपण ऑलरेडी लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे की ही जी प्रोसेस आहे स्पेसिएशन किंवा इव्हॉल्युशन ही अगदी स्लो आणि ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ती मिलियन्स ऑफ इयर पासून चालू आहे आणि ती कंटिन्यू आहे. तिच्याविषयी अजून अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये आणि अजून एवढा स्टडी झालेला नाहीये. जास्त करून स्टडी फक्त टेम्परेट रिजन मध्येच झालेला आहे. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, द मेजर डायव्हर्सिटी हब्स आर येट टू बी एक्सप्लोर्ड कम्प्लिटली. सध्या आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट हा ज्याला आपण मेजर डायव्हर्सिटी हब म्हणतो, हा जवळजवळ कम्प्लिटली याचा डेटा जो आहे तो आपण डिस्कवर केलेला आहे. Some exorbitant number like existence of 20 to 50 million varieties have been made, but Robert May has given convincing estimate of about 7 million species around the globe. जवळजवळ 20 to 50 मिलियन व्हरायटीज आहेत किंवा स्पेसीज आहेत असं सांगितलं गेलं, परंतु हा जो नंबर आहे हा खूपच जास्त आहे, एक्झॉर्बंट नंबर आहे. नंतर एस्टिमेट दिलं रॉबर्ट मे या सायंटिस्टने. त्यांच्या म्हणण्यानुसार 7 मिलियन स्पेसीज आहेत पूर्ण आपल्या अर्थवर. Observe the given pie chart and find out the relative share of various plant and animal groups in the existing knowledge of biodiversity. आपण जर पुढची डायग्राम बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला रिलेटिव्ह शेअर दिसतं, म्हणजे पर्सेंटेज दिसतं की किती आहेत प्लांटच्या स्पेसीज, किती आहे ॲनिमलच्या स्पेसीज. हे आपल्याला हे या पाय चार्ट मध्ये दिसतंय. बघा इथे आपण पहिला ए ग्रुप ज्याला म्हणू आपण नोन स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, प्लांट, ॲनिमल सगळे दाखवलेले आहेत. हा जो ब्ल्यू पोर्शन आहे हा ॲनिमलचा आहे. हा ग्रीन पोर्शन 2 नंबरचा जास्तीचा तो म्हणजे प्लांटचा आहे. 3 नंबर फंजाय, नंतर प्रोटेस्ट आणि यू बॅक्टेरिया आहे. तर या पूर्ण पाय चार्ट मध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल दिसत आहेत आपल्याला ऑर्गॅनिझम मध्ये.
सेकंड पाय चार्ट मध्ये बघूया आपण नॉन स्पेसिस ऑफ ॲनिमल्स, फक्त ॲनिमल विषयी इथे दाखवलेला आहे. तर हा जो सगळ्यात मोठा पोर्शन आहे व्हायोलेट कलरचा, हा इन्सेक्ट आहे. सगळ्यात जास्त संख्या इन्सेक्टची अर्थवर. तर हा इन्सेक्ट. 2 नंबरचा हा अरॅक्निड, निमॅटोडा, ॲनिलिडा, मॉलुस्का. 2 नंबर कोण जास्त आहे? मॉलुस्क जास्त आहेत इन्सेक्ट नंतर. Then next is the flatworm, rotifer, nidaria, sponges, echinoderms, crustacean. हे सगळे इनव्हर्टिब्रेट्स आहेत आणि इकडच्या साईडला दाखवलेत हे व्हर्टिब्रेट्स आहेत. टोटल जर आपण बघितले किती ॲनिमल्स आहेत, त्यांच्या स्पेसीज किती आहेत, तर 13,15,378 स्पेसीज आहेत टोटल ॲनिमलच्या आणि त्याच्यामध्ये इन्व्हर्टिब्रेटच्या 12,56,880 स्पेसीज आहेत. तर व्हर्टिब्रेट्सच्या 58,498 स्पेसीज आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर टू व्हर्टिब्रेट, इनव्हर्टिब्रेटची संख्या जास्त आहे. देन नेक्स्ट इज नॉन स्पेसीज ऑफ प्लांट्स. प्लांट्स मध्ये बघूया आपण, स्टार्ट करू कोनिफर्स पासून. सगळ्यात कमी संख्या कोनिफर्सची आहे. देन फर्न, देन मॉसेस, नंतर मोठी संख्या आहे ती म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट मोनोकॉटची आहे आणि सगळ्यात जास्त एरिया दाखवलेला आहे तो म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट डायकॉट. म्हणजे थोडक्यात या पूर्ण सगळ्या तिन्ही डायग्राम वरून, तिन्ही पाय चार्ट वरून आपल्याला लक्षात येतं की कसे डायव्हर्सिटी आहे, कोणाचे किती स्पेसीज आहेत, टाइप्स आहेत ॲनिमल्सचे. Then in the diagram we do not find any data of prokaryotes. Several monoran species are not cultivated under laboratory condition. Also, conventional taxonomist method are not suitable for identification of prokaryotic species. या पाय चार्ट मध्ये आपल्याला प्रोकॅरियोट्स दिसले नाहीत. कारण आहे त्याचं की अजून बरेचसे याचे मोनोरन स्पेसीस सारखे हे आपण लॅब मध्ये कल्टिवेट करू शकत नाही. म्हणून आपल्याला या डायग्राम मध्ये, पहिल्या डायग्राम मध्ये कुठेच आपण प्रोकॅरियोट्स पाहिलेच नाहीत. नंतर आपण अजूनही आपण टॅक्झॉनॉमिस्टने कोणती अशी सुटेबल मेथड नाही दिली आहे की त्याच्या सहाय्याने आपण आयडेंटिफाय करू शकतो प्रोकॅरियोटच्या स्पेसीज. India boasts a handsome share of 8.1% of total biodiversity wealth of the earth. जेवढी अर्थ वर वेल्थ आहे बायोडायव्हर्सिटीची त्याच्यामधला मोठा शेअर आपला आहे इंडियाचा. हँडसम शेअर आहे 8.1%. वन ऑफ दी 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज ऑफ द ग्लोब. आणि आपण या 12 सगळ्यात मोठ्या मेगा डायव्हर्सिटी कंट्री मध्ये आपण एक आहोत. त्या 12 पैकी आपण एक मेगा डायव्हर्सिटी कंट्री आहोत. इंडिया हॅज 2.4 ऑफ टोटल लँड एरिया ऑफ द वर्ल्ड. आपल्या पूर्ण जगामधला 2.4 लँडचा एरिया आपल्या इंडियाकडे आहे. वी हॅव आयडेंटिफाय अराउंड 45,000 plant species and near double the number of animal species, means 90,000 of animal varieties from our natural wealth. If we consider May's estimate of global biodiversity, we have recorded about 22% of our natural wealth. म्हणजे आपल्या जवळजवळ आपण 8.1% टोटल बायोडायव्हर्सिटी जी आहे अर्थवर, त्याच्यापैकी आपल्या इंडियाकडे एवढी आहे. हँडसम शेअर आहे आणि मेगा डायव्हर्सिटीच्या ज्या 12 कंट्री आहेत त्याच्यामधून आपण एक आहोत. आणि टोटल लँडचा एरिया आहे आपल्याकडे 2.4 आणि आपल्या 45,000 प्लांटच्या स्पेसीज आहेत आपल्याकडे. तर ॲनिमलच्या 90,000 स्पेसीज आहेत, याच्या डबल. आणि जर आपण बघितला नॅचरल वेल्थ किती आहे आपल्याकडे, तर जवळजवळ 22% आपल्या इंडियाकडे आहे मेच्या एस्टिमेट नुसार, रॉबर्ट मेच्या. दिस सिच्युएशन अंडरलाईन द नीड ऑफ टॅक्झॉनॉमिस्ट टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी. म्हणजे एवढी जर आपल्याकडे वेल्थ आहे आणि त्याच्यापैकी आपण खूप कमी
त्याच्यावर स्टडी झालेला आहे. अजून बऱ्याचशा प्लांट्स आपल्या अजून डिस्कवर व्हायचे, ॲनिमल्स डिस्कवर व्हायचे. म्हणजे गरज आहे टॅक्झोनॉमिस्टला या बायोडायव्हर्सिटीवर स्टडी करण्याची. But major concern is the possibility of loss of these varieties before we identify them because of activity like reclamation and deforestation. परंतु यापैकी बऱ्याचशा स्पेसीज व्हरायटीज ह्या लॉस्ट होतात आपण आयडेंटिफाय करण्याच्या आधीच. कारण रिक्लेमेशन म्हणजे भूसपाटीकरण किंवा डिफॉरेस्टेशन याच्यामध्ये त्या स्पेसीज पूर्णपणे निघून जातात. त्या प्लांटच्या असतील, ॲनिमल्सच्या असतील. आपण फॉरेस्ट कट करतोय आपल्या ॲग्रिकल्चर किंवा अकोमोडेशन साठी. रिक्लेमेशन करतोय जे माउंटन वगैरे आहे त्याचं सपाटीकरण करतोय शेती करण्यासाठी. आणि याचं वेल एक्झाम्पल आपल्याला 2 वर्षापूर्वी बघायला मिळालं ते म्हणजे माळणी, जिथे ऍक्सिडेंट झाला आणि पूर्ण माउंटन खाली आलं, तिथली पूर्ण डायव्हर्सिटी संपली काही क्षणामध्ये. तर असं एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणजे डिस्कवर करण्याच्या आधीच प्लांट सगळ्या संपून जातात. त्याला आपण त्याचा रेकॉर्ड पण तयार करू शकत नाही. त्या डिस्कवर होण्याआधीच पूर्णपणे निघून जातात त्या एरियामधून. Then next is the loss of biodiversity. Loss of biodiversity leads to the over imbalance in the ecosystem. The chief serious aspect of loss of biodiversity is extinction of species. लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे ज्याच्यामुळे पूर्ण इकोसिस्टीम जी आहे ती इम्बॅलन्स होते आणि याचा सिरियस आस्पेक्ट दिसतो आपल्याला लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचा. कशाच्या स्वरूपामध्ये? एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज, म्हणजे एखादी स्पेसीजच पूर्णपणे निघून जाते त्या एरियामधून किंवा अर्थवरून. देर आर 3 टाइप्स ऑफ एक्सटिंक्शन: नॅचरल एक्सटिंक्शन, mass extinction and man-made extinction. Damage to biodiversity takes place due to both natural and man-made reasons. हे एक्सटिंक्शन होण्याचे म्हणजे पूर्णपणे स्पेसीज निघून जाण्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत: नॅचरल, मास आणि मॅनमेड एक्सटिंक्शन. मॅनमेड आणि नॅचरल एक्सटिंक्शन हे दोन्ही रिझन्स आहेत डॅमेज होण्यासाठी बायोडायव्हर्सिटी. Natural reasons include forest fire, earthquake, volcanic eruptions. Man-made reasons are habitat destruction, hunting, settlement, overexploitation, and reclamation. Natural resources ज्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलं फॉरेस्ट फायर, जंगलाला आग लागली, अर्थक्वेक झालं किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन झालं, याच्यामध्ये खूप साऱ्या स्पेसीज नष्ट होतात, पूर्ण अर्थवरून निघून जातात. किंवा मॅड मेड ऍक्टिव्हिटीज आहेत, आपण हॅबिटॅट डिस्ट्रक्ट केलं त्या स्पेसीज किंवा हंटिंग केलं ठराविक स्पेसीसचं, सेटलमेंट केलेली आहे राहण्यासाठी, आपण डिफॉरेस्टेशन केलं, ओव्हर एक्सप्लॉइट जास्तच यूज केला आपण नॅचरल रिसोर्सेसचा, आणि रिक्लेमेशन म्हणजे सपाटीकरण केलं जे माउंटन्स आहेत त्यांचं. तर ह्या लॉसेस होतात, एक्सटिंक्शन होतात स्पेसीसचे. We are aware of 5 mass extinction during various stage of history of earth. Example, ice age. तुमच्या बुक मध्ये हे जे आहेत 5 ज्या स्टेजेस दिलेल्या आहेत मास एक्सटिंक्शनच्या, हे एका चार्ट मध्ये दिलेल्या येलो कलरच्या चार्ट मध्ये मास एक्सटिंक्शनचे 5 स्टेप्स. पहिली आहे क्रस्टेसिया टू सिनोझेरिया पिरियड. देन सेकंड इज Triassic to Jurassic period. Third is Permian to Triassic period. Fourth is Devonian to Carboniferous period. And fifth is Ordovician to Silurian period. These are the 5 large mass extinction periods during the history of Earth. And the current loss of biodiversity is considered to be the 6th extinction, which is progressing at an alarming rate, which is estimated to be 100 to 1000 times faster than the pre-human times. ते जे आपण 5 बघितले मास ऑफ एक्सटिंक्शन,
आणि हा 6वा आहे जो सध्या चालू आहे. हा खूप जास्त स्पीडनी होतोय. 100 ते 1000 पटीने जास्त स्पीड आहे या लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचा. कोणामुळे आहे तर ते ह्युमनच्या आधीचा जो पिरियड आहे तर त्याच्यामध्ये कमी रेट आहे, परंतु हा ह्युमनच्या इंटरव्हेन्शनमुळे जास्त अलार्मिक रेटने लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचा रेट वाढतो आहे. They do not forget to warn that if the current trend continues, we might lose about 50% of biodiversity. Loss of biodiversity in an area lead to the decline in the plant production, lower residential environmental disturbances like flood. It may also lead to alternation in environmental processes like disease cycles and plant productivity. जवळजवळ जर हाच करंट जो आहे रेट तोच राहिला लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचा, तर खूप लवकर आपण 50% लूज करू शकतो बायोडायव्हर्सिटी याच रेटने चालू राहिलं तर. आणि याचा इफेक्ट कशावर होईल लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचा, तर काही प्लांटचं प्रोडक्शन पूर्णपणे डिक्लीन होऊ शकतं, फ्लड सारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा डिसीज सायकल्स चेंज होऊ शकतात, प्लांट प्रोडक्टिव्हिटी चेंज होऊ शकते. तर हे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटीचे इफेक्ट दिसू शकतात. देन कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस. का बरं बायोडायव्हर्सिटी लूज झाली, त्याचे हे 4 कॉजेस आहेत. These are 4 major causes of popular known as the evil quartet. आपले हे जे 4 कॉजेस आहेत यांना 4 इव्हिल कॉर्टेट असं म्हटलं जातं. कॉर्टेट मीन्स 4. तर 4 इव्हिल्स आहेत, हे 4 मोठे इव्हिल्स आहेत की मोठे कॉजेस आहेत ज्याच्यामुळे लॉस झाली बायोडायव्हर्सिटी. पहिला इव्हिल कॉर्टेट बघू आपण फर्स्ट याच्यामधला, तो म्हणजे हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. It is the prime cause of destruction. पहिला prime cause आहे हा डिस्ट्रक्शनचा. Reduction in vast natural habitat and local degradation by pollution create crisis situation for the living beings, and loss of local habitat due to human activities creates a threat to migratory birds as well as to those animals that need larger territories. आता या पहिल्या लॉस ऑफ हॅबिटॅट मध्ये आपण खूप सारा हॅबिटॅट मध्ये आपण घुसलेलो आहोत. नॅचरल हॅबिटॅट मध्ये आपल्या ऍग्रिकल्चर साठी किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी अकोमोडेशन साठी आपण डिफॉरेस्ट्रेशन केलं आणि त्यांचं जे नॅचरल हॅबिटॅट आहे ते कमी केलं. वास्ट जे होतं ते आता ती कमी कमी होत चाललंय आणि लोकल डिग्रेडेशन केलं आपण. आपला जो ठराविक रिव्हरचा एरिया असेल किंवा लेकचा एरिया असेल, पूर्वी तिथे जेवढे फिश सापडायचे आता तेवढे फिश आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे लोकल डिग्रेडेशन झालं पोल्युशनमुळे आणि याच्यामुळे थ्रेट होत आहे, क्रायसिस तयार होत आहेत, लॉस ऑफ हॅबिटॅट झालेले आहे ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीमुळे. आणि याचा मेन इफेक्ट होतो तो म्हणजे मायग्रेटरी बर्ड्सवर. आणि ज्या अॅनिमलला भरपूर लार्ज एरिया लागतो टेरिटरीचं, फॉर एक्झाम्पल टायगर वगैरे असतील, मग ते त्यांना मोठा एरिया लागतो, आपण त्यांचा कमी केला एरिया, मग ते बाहेर येतात. क्युरियोसिटी असते जास्त करून जे यंग टायगर्स आहेत, मग ते त्यांच्या टेरिटरी मधून बाहेर येतात आणि जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत त्यांच्यावर जे असा जास्त इफेक्ट होतो. याचं गुड एक्झाम्पल तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे ब्रॅकेट मध्ये. जो ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे, तो जो पूर्वी ज्याला आपण मालढोक असं म्हणायचो, हा इंडियामध्ये सापडायचा. तो पूर्णपणे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये नाहीये, तो ग्रासलँड एरियामध्ये सापडायचा. आता तो मायग्रेट होऊन 2018 पर्यंत तो होता आपल्याकडे, तो लॉस्ट झाला 2018 मध्ये. आता ह्या स्पेसिस गुजरात आणि राजस्थान मध्ये सापडतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं याचं जे हॅबिटॅट आहे आपण ते पूर्णपणे डिस्ट्रक्ट केलं या मायग्रेटरी बर्डचा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून एक्सटिंक्ट झाली ही स्पेसिस मालढोक, किंवा त्यालाच आपण ग्रेट इंडियन बस्टर्ड असं म्हणतो. तर हा वेल एक्झाम्पल आहे याचा habitat loss and fragmentationचा. Then next is tropical rainforest
are being lost at an alarming rate, and tropical rainforest cover has reduced from 14% to 6% over the years. याचा मेन इफेक्ट दिसतो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये. हॅबिटॅट कसं आपण डिस्ट्रक्ट केलेलं आहे, तर एका वर्षाला जवळजवळ 6 ते 14% प्रत्येक वर्षाला आपण त्यांचा जो एरिया आहे आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी यूज करतो आणि रिड्यूस होत चाललेला एवढ्या अलार्मिक रेटने. Then second cause of loss of biodiversity is overexploitation. Basic difference between human being and other animals is that humans have the tendency to accumulate beyond their needs. This had resulted in the overexploitation of resources, which in turn causes threat to various organisms. Can you correlate this with the dearth of fish we observe nowadays? Dodo birds, stellar sea cow, and passenger pigeons are few examples of extinction due to overexploitation. हे 3 एक्झाम्पल बघा इथे दाखवलेले आहेत. पहिला हा जो बर्ड आहे ड्युडो बर्ड किंवा ही सील आहे जिला आपण स्टेलार सी काऊ असं म्हणतो, आणि हा पॅसेंजर पिजन, हे तिन्हीचा पूर्णपणे एक्सटिंक्शन झालेलं आहे आपल्या एरियामधून. कोणत्या रिझनमुळे झाले हे तर ओव्हर एक्सप्लॉयटेशनमुळे. आपण खूप जास्त आपल्या बघा बाकीच्या अॅनिमल पेक्षा आपल्यामध्ये एक टेंडन्सी आहे की आपण खूप जास्त साठवून ठेवतो. आपल्या एका दिवसाचा आपण त्या वेळेपुरता विचार करत नाही. पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला, आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीसाठी आपण ऍक्युमुलेट करतो. आणि याचा जे इफेक्ट आहे तो दिसतो म्हणजे आपण जास्त रिसोर्सेसचा यूज करतो, ओव्हर एक्सप्लॉयटेशन करतो, आणि त्याच्यामुळे थ्रेट झालेलं आहे. बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये अशी टेंडन्सी नसते की गोळा करून ठेवायची, ती फक्त ह्युमन बिईंग मध्ये आहे. आणि याचा इफेक्ट आपल्याला ह्या बर्ड्स आणि ह्या बाकीच्या पिजन वगैरे यांच्यामध्ये दिसलाय. पॅसेंजर पिजन आणि ड्युडो बर्ड आणि सी काऊ जी आहे स्टेलार सी काऊ ती पूर्णपणे एक्सटिंक्ट झाल्या ह्या तिन्ही स्पेसीज. Then third cause of loss of biodiversity is alien species invasion. When a new species gets introduced into any ecosystem accidentally or internationally, there are chances that it proves harmful for existing species. बघा बऱ्याचशा स्पेसीज ऍक्सिडेंटली इंट्रोड्यूस होतात नवीन लोकॅलिटीमध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलला त्या इंट्रोड्यूस केले जातात, ज्याच्यामुळे ज्या पहिल्या स्पेसीज आहेत, ज्या एक्झिस्टिंग लोकल स्पेसीज आहेत, त्यांना थ्रेट होतं, त्यांना हार्म होतं. समटाइम it can lead to extinction of local species. In such a cases, it is called as invasion species. म्हणजे ज्या या स्पेसीजमुळे, बाहेरून आलेल्या स्पेसीजमुळे ज्या आपल्या लोकल स्पेसीज आहेत त्या पूर्णपणे निघूनच जातात, एक्सटिंक्शन होतं त्यांचा. आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, इन्व्हेजन स्पेसीज, म्हणजे दुसऱ्यांना संपवणाऱ्या स्पेसीज थोडक्यात. एक्झाम्पल, कॅरेट ग्रास, or it is also called as congress grass, parthenium, then lantana, water hyacinth, ज्याला आपण इकॉर्नी असं म्हणतो. हे एक्झाम्पल आहेत, 3 एक्झाम्पल प्लांट्सचे. काँग्रेस ग्रास जे बाहेरच्या देशामधून हे वीड आपल्याकडे आला, किंवा लँटेना, वॉटर हायसिंथ हे पण दुसरीकडून आपल्या इंडियामध्ये आले आणि ज्याने आपल्या लोकल स्पेसीजला खूप हार्म झालेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ प्रिडॅटर फिश हे गुड एक्झाम्पल आहे या एलियन स्पेसीज इन्व्हेजनचा. एक्झाम्पल आहे याचा प्रिडॅटर फिश ज्याचं नाव आहे नाईल पर्च. इंट्रोडक्शन ऑफ प्रिडॅटर फिश नाईल पर्च इन लेक विक्टोरिया proved deleterious of 200 local species of cichlid fish. या विक्टोरिया लेक मध्ये, आफ्रिकेमध्ये जो आहे, जो ग्रेट लेक आहे विक्टोरियाचा, या विक्टोरिया लेक मध्ये एक प्रेडाटर फिश इंट्रोड्यूस केला गेला ज्याचं नाव आहे नाईल पर्च. आणि याच्यामुळे तिथे ज्या असणाऱ्या लोकल स्पेसीज आहेत सिक्लिड फिशच्या 200 स्पेसीजचा लॉस्ट झाला, त्या डिलीटच झाल्या तिथून.
निघून गेल्या, पूर्ण एक्सटिंक्शन झालं. हेच वेल एक्झाम्पल आहे एलियन स्पेसीजचा, किंवा त्यालाच आपण एलियन स्पेसीज इन्व्हेजन म्हणतो. कोणता प्रेडेटर फिश? नाईल पर्च, ज्याने लोकल फिश कोणता आहे? सिक्लिड फिश, याच्या 200 स्पेसीजला पूर्णपणे डिलीट करून टाकला. In India, introduction of African catfish Clarius gariepinus for aquaculture purpose has proved harmful to endemic catfish varieties. आपल्या इंडियामध्येही aquaculture साठी आपण हा इंट्रोड्यूस केला होता कॅटफिश क्लॅरियस गॅरिपिनस. हा खूप हार्मफुल ठरला आपल्या एंडेमिक स्पेसीजला, जिला थ्रेट झालं या फॉरेनर स्पेसीजमुळे, या एलियन स्पेसीजमुळे. One of the major reason of such a harmful effect alien species is lack of local predator. आता याचं कारण काय आहे? का बरं याच्यामुळे जास्त इफेक्ट होतो, आपल्या लोकल स्पेसीजवर याचा इफेक्ट होतो? तर त्याचं मेन रिझन आहे की ती जिकडून आणली आपण ती एलियन स्पेसीज, तिचे जे प्रेडेटर असतील ते आपल्या एरियामध्ये नसतीलच. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या फिशला खाणारे बर्ड, आपल्याकडे ते बर्ड नाही आपण इंट्रोड्यूस केले, फक्त फिश इंट्रोड्यूस केले, किंवा त्याच्यावर जे दुसरे प्रेडेटर आहेत ते आपल्याकडे नाही आहेत, म्हणून त्यांची संख्या वाढते आणि आपली लोकल स्पेसीज संपते. ह्याचं मेन रिझन आहे. देन फोर्थ इज द को extinctions. Many a time organisms are associated with each other in obligatory way. In such cases, extinction of one variety leads to loss of associated variety from the ecosystem. म्हणजे एक व्हरायटीचं एक्सटिंक्शन झालं की त्याला जी जोडलेली असते, तिच्याशी जी असोसिएट असते व्हरायटी, ती पण लॉस्ट होते त्या टेरिटरी मधून, त्या एरिया मधून. यालाच म्हटलं जातं को एक्सटिंक्शन. याचं एक्झाम्पल आहे एक्सटिंक्शन ऑफ होस्ट फिश कॉजेस एक्सटिंक्शन ऑफ युनिक पॅरासाइट. एखाद्या फिशचं एक्सटिंक्शन झालं तर त्याच्यावर जगणारे जे पॅरासाइट आहेत ते त्यांचं पण एक्सटिंक्शन होतं. Co-evolved plant pollinator also will have such a threat. For example, जर आपण एखादी प्लांट पूर्णपणे निघून गेली अर्थवरून, ती एखादी स्पेसीज, तर त्याच्यावर जे प्लांट पॉलिनेटर्स आहेत किंवा प्लांट पॉलिनेटर जर संपले तर ती प्लांट पण संपू शकते. असं हे एकमेकांशी रिलेशन आहे, याला म्हणतात को एक्सटिंक्शन्स. We are aware of threat of biodiversity and loss of species from earth. When any species is totally estimated from earth is called extinction. आपण अवेअर असायला पाहिजे बायोडायव्हर्सिटी विषयी आणि कसं लॉस होत चाललंय स्पेसीज अर्थवरून, याविषयी आपल्याला माहिती पाहिजे, अवेअरनेस पाहिजे लोकांमध्ये. तर या ज्या स्पेसीज पूर्णपणे अर्थवरून निघून जातात त्यालाच आपण एक्सटिंक्शन म्हणतो. व्हेन स्पेसीज टोटली इलिमिनेटेड फ्रॉम अर्थ, पूर्ण निघून गेली, इलिमिनेट झाली, रिमूव्ह झाली अर्थवरून, त्यालाच आपण म्हणतो एक्सटिंक्शन. एक्झाम्पल आहे याचं डायनोसॉर्स. आता एकही स्पेसीज लाईव्ह नाहीये डायनोसॉर्सची, ते पूर्णपणे एक्सटिंक्ट झाले अर्थवरून. When the number of members of species started dwindling, it is said to be endangered. काही मेंबर आहे स्पेसीजचे, त्यांची जी संख्या आहे ती कमी होत चालली, ड्विडलिंग होत चालली आहे, म्हणजे कमी होत चालली, त्यांनाच आपण एंडेंजर्ड स्पेसीज म्हणतो. म्हणजे भविष्यामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ती पूर्णपणे एक्सटिंक्ट होऊ शकते. अशा स्पेसीजला आपण एंडेंजर्ड स्पेसीज म्हणतो. The International Union for Conservation of Nature and Natural Resources means IUCN. I for International, U for Union, C for Conservation, and N for Nature and Natural Resources. This IUCN maintains red data book. It is also called as red list, where conservation status of plant and animal species is recorded. म्हणजे या रेड लिस्ट मध्ये किंवा रेड डेटा बुक मध्ये किती आतापर्यंत एंडेंजर्ड स्पेसीज आहेत, म्हणजे कोणत्या स्पेसीज एंडेंजर्ड आहेत, त्या आता एक्सटिंक्ट होऊ शकतात, त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे या IUCN ने त्याच्या या रेड डेटा बुक मध्ये किंवा रेड लिस्ट मध्ये. थँक्यू.